बाबा खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. सावंतवाडी टर्मिनसला तिलारीतून पाणी द्यावं अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मटकर यांनी केली. यावर उपसभापती गौरव मुळीक यांनी मळगाव, नेमळे, वेत्ते भागासही या योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी लक्ष वेधलं. आमसभेत नेमकं काय घडलंय पाहूया. नवीन 3 गाड्या आणि नवीन 1 गाडी तुमच्या पाठपुराव्यामुळे आणि फडणवीस सरकारच्या पाठपुराव्यामुळे आम्हाला मिळाल्या, ह्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो. डायरेक्ट विषयावर येतो. साहेब, आपल्याला जे तिलारी धरणातनं पाणी मिळणार आहे ह्या टर्मिनसच्या बांधकामाला आणि ह्या रेल्वेसाठी पाणी जे मिळणार आहे साहेब, त्या पाण्याचा प्रोजेक्ट हा आपण सांगू शकाल का किंवा प्रशासन आपल्यासमोर जाहीर करू शकेल का? MGPला सूचना देऊन आहे, तुम्हाला त्यांनी प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे. काय परिस्थिती आहे सांगा. आता मीटिंग आपण त्या दिवशी घेतली, साहेबांनी सांगितलं की हा प्रस्ताव तुम्ही नाबार्डमधून द्या म्हणून. मग तुम्ही पाठवला का? आमचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात आम्ही सबमिट करतोय साहेब, रिवाइज करून. न विसरता करा. हे बघा, शेवटी लोकांना आपल्याला फेस करायला लागतं. मी प्रत्येक वेळेला मीटिंग घेतो, सगळं ठरवून घेतो, पुन्हा मग ते राहतं. आपण निश्चितपणे ते केलं पाहिजे. पुढच्या आठवड्यात जर तुम्ही नाही दिलात तर जबाबदार कोण? नाही, जबाबदार आम्ही नाही, आम्ही नक्की 100% करतो. दुसरं म्हणजे साहेब, आपल्या MTDC मार्फत 3.33 कोटीचा निधी हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडून आहे. तर तुम्हाला कोकण रेल्वेने 7.20 कोटीचा निधी मागितलेला, तर आपण त्या 3.33 कोटी निधीचं काय करू शकतो का? किंवा त्या 3.33 कोटी निधी लवकरात लवकर मीटिंग मध्ये हा विषय चालेल साहेब. तुमचा पुन्हा एकदा आभार की तुम्ही आमच्या 5 वर्षाच्या युवा शक्तीच्या लढ्याला न्याय दिलात. धन्यवाद. तिलारीची जी पाणी योजना आहे त्याच्या संदर्भात मी म्हणजे बोलणं पण झालं होतं की त्या पाणी योजनेत म्हणजे जी तुम्ही मळगाव पर्यंत आणणार आहात, जरा खाली बसून घ्या, सगळे खाली बसून घ्या. मळगाव पर्यंत आणल्यानंतर ती लाईन तिथून पुढे नेमळे, तळवडे, आपला वेतीये ह्या जे गाव आहेत जिथे पूर्ण साधारणतः आम्हाला 10 फुटाला बसाल्ट भेटतो. त्यामुळे पाण्याची जी ग्राउंड वॉटर लेवल आहे ती साधारणतः सध्या 300-350 फुटावर गेलेली आहे. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या बोरवेल्स होतात पाणी टंचाईच्या, त्या 60 मीटर म्हणजे 200 फूट होतात. तर त्या सुद्धा यावर्षी नेमळ्यामधल्या 4 बोरवेल फेल गेल्या पाणी टंचाईच्या. साहेब, एवढी मोठी पाणी टंचाई आहे आमच्याकडे. आणि मी तुम्ही आश्वासन आम्हाला दिलं होतं इलेक्शनच्या वेळेस की ह्या सगळ्या गावांना तिलारीचं पाणी देणार म्हणून. मळगाव आणि नेमळे पण म्हटलं होतं. नेमळेला पाणी नाही आहे का? जे हा याच्यामध्ये आहे ना, ती धरलेली आहे. हे जे आता नाबार्डचं धरलं त्याच्यामध्ये ती आहे. वेती आणि नेमळे त्याच्यामध्ये नाहीये. नेमळे आहे ना, नेमळे धरलेलं आहे. नेमळे त्याच्या 2 धरले. वाड्या वेतीये वेत्तेच अजून काय तिने आम्हाला सांगितलं नाही. वेतीये नाहीये त्याच्यामध्ये. वेतीये ते वाटेतच लागतं ना. हो, वाटेत. मग त्याला काय, त्याला एक कनेक्शन काढून द्या. बाकीचं त्यांना JJMच्या टाक्या वगैरे असतीलच ना, कनेक्शन तेवढं काढून द्या. साहेब, एक विनंती होती की आम्ही जे काही 4-5 लोकप्रतिनिधी तिथले आहोत, जर यांनी आमच्याशी किंवा ग्रामीण पाणी पुरवठा राणे साहेबांना याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे, तर आम्हाला जर विचारलं तर त्या योजनेला व्यवस्थित आपण गती देऊ शकतो. फक्त एकच आहे, कॉस्ट सुद्धा कमी ठेवली पाहिजे, कारण ते आता गेली पाहिजे ह्याच्यात.